दंडवतम्। स्वामी भट्टवासांना काय म्हणाले, इथून एका दोघा तुम्हापासून सातापासून या प्रकरणाला साक्षी ठेवून पतीच्या वेळेला ही जी देवाने वर दिला, भट्टवासापासून 700-500 गुरुकुळ, त्या समग्र गुरुकुळाला साक्षी ठेवून जी प्रवृत्ती ते वचन सांगताना त्या वचनाशी संबंधित सांगलेली असते देवाची, त्या प्रवृत्तीला, त्या अनुसूताला साक्षी ठेवून आम्हाला हे ज्ञान प्राप्त करून द्यावे अशी विनंती, असा भाव दंडवत करताना असला पाहिजे. असे वेगवेगळे भाव अदृष्टाची प्रार्थना करावी, तेव्हा हे ज्ञान सबीज होत असत. काल आपण मायापूर स्वीकारण्यासाठी देवाने केलेलं आयोजन आणि मग त्या वेळेचा हेतू पाहताना आपण ईश्वरी प्रस्तावा स्वीकारला, ते ओखटे का पतिता देहांतरी ओखटे पूर्ण होत होय. ओखटे पूर्ण करायला देहांतर ही झालं त्या पतित लोकांना. देहानंत भेटतात, पण ते ओखट तेच असतं आणि ते पूर्ण होत जात. हा हेत केवळाचा, ही लीळा करण्याचा हेतू केवळ परमेश्वराचा आहे. लीळा मनुष्य वेशाची आहे. लीळा आता मनुष्यवेश, मायावेश, मायापूर, केवळ ईश्वर स्वरूप आणि केवळाची लीळा. केवळ ईश्वर स्वरूपाची होते, कधी माया स्वरूपाची, कधी मायापुराची, कधी माया वेशाची, कधी मनुष्य वेशाची, अशी परमेश्वरा उतरल्यावर लीळा करतात. म्हणून या ठिकाणी ही जी लीळा आता साकारली आहे स्वामींची, ती केवळ ईश्वर स्वरूपाची लीळा आहे. का? पुढे आपला सर्वांचा उद्धार करायचे या हेतूने ती केलेली लीळा आहे. आता स्वामींना तिथे पुत्र झाला म्हणून सांगितलं, तर तो पुत्र लीळावशाचा, लीळावशे जन्मवलेला आहे, म्हणून तो शतायू झाला. तो 100 वर्षाचा झाला. स्वामींनी ते सांगितलं की तो, ज्या भवया कशा होत्या, लांबच्या लांब, जे घोडे बांधले तरी चालला असता असे ते भवया होत्या, स्वामी सांगतात. जे आहे बा तो पुत्र आता, पण त्यावेळेला स्वामी सांगतात की 100 वर्षाचा पुत्र आहे मला, येणे ही भेली चाकिली. हो म्हणाले बाई. म्हणून ते सांगतात 100 वर्षाचा. मग त्याला कर्मनिष्पत्ती नाही. जे लीळावशी परमेश्वर देतात देह, त्याला कर्मनिष्पत्ती नसते. त्याला अंतीचं दुःख, प्रेतत्व, चौकडी असं काहीच नसतं त्याला. आता जरी स्वामींनी कोणाला लीळावशे दिलं जीवन, भट्टवासांना दिलेलं आहे बघा लीळादानाचं आयुष्य, तर त्यांना पण हे असलं काहीच नसतं. हा एक तात्विक निर्णय इथे सांगितला.
आता हे पाठ करून ठेवायचं. आता दुसरा विषय, ईश्वरी पुत्रत्व. ईश्वराचा ठाई पुत्रत्व ते कवण अर्ज. कुठे अर्जन केलेलं आहे ते विशाल देवाने कमळाई साराने. त्याची ठेव काय, पुण्य काय. नान्यानिया पितृत्वे स्नेह केले. ज्ञानाच्या ठिकाणी पूर्व प्रमादामध्ये तो ज्ञानिया त्यांच्या घरी आलेला आहे आणि ते पितृत्व स्नेह केलेला आहे, मुलाप्रमाणे, वडिलाप्रमाणे. म्हणून ईश्वरे पितृत्व स्वीकारले. त्या हरिपाळ देवांच, आपलं विशाल देवांच स्वामींनी त्याला वडील मानलं. का? त्यांनी त्या ज्ञानियाची सेवा वडिलाप्रमाणे केली, आवडीपूर्वक. मग तिथे संबंध झाला असेल, स्वामींचा स्पर्श झाला असेल, तर संबंधाचे फळ होईल. संबंधाचे फळ काय असतं? चेतनाला स्पर्श झाला तर काय असतं? कर्मभूमीला 1000 वर्ष आयुष्य देतात. म्हणून ते त्या दृष्टीने ते सांगतात, पितृत्वाचे मुख्य फळ होत. जेथे माता पिता, त्या वचनानुसार मुख्य फळ होतो. कमळावसा ते कैलास वैकुंठामध्ये हे फळ होत राहतात. मग कमळावसा आहेत त्यांना विषयी संबंधाची चैतन्य फळ इथे निर्णय दिलेला आहे. विषयी संबंधाच्या ती उपयोगी गेली तर तिला संबंध तर झालाच झाला, पण तिला चैतन्य फळ पण होणार. का? तिथं विषय संबंधाच्या उपयोगी गेले. मग तिने सेवा केली असेल स्वामींची, ते सेवेचं दुसरं फळ मिळतं. मग स्वामी गेल्यावर तिनं दुःख केलं असेल, रडले असेल, विरहात राहिले असेल, तर त्या वियोगाचं दुःखाचं तिसरं फळ मिळतं. आणि प्रधानाला जे आहेत विशाळ देव, त्यांचा मनोधर्म होता की तुला राज्य द्यायचे म्हणाले, तर विश्वाचं फळ होतं त्यांनी. आता हा योग कसा येतो? ना मागा पदार्थ भजिनले. पदार्थ निर्हेतुक भावने, अवंचकत्व भजिनलेला आहे. पदार्थ, पदार्थाने भजनला. भजन शब्दाचा अर्थ भजन, पूजन, कृष्णार्पण. भजनामध्ये सगळं आलं आणि पूजनामध्ये सगळं आलं. गंध आला, अक्षर आली, फुलहार आला, विडा आला, हे पूजनामध्ये. म्हणून अन्नदान, द्रव्यदान असा संकल्प न सोडता, ते पण बरोबर आहे, पण हे अधिक चांगलं आहे. भजन, पूजन, श्री चक्रधरा. आता आपण भजन पूजन म्हणले की दुसरं अन्नदान, द्रव्यदान म्हणतो. पण त्याचा अर्थ काय आहे? हा अर्थ शोधायला पाहिजे ना. हा ज्ञानपंथ आहे की ते भजनच आणि पूजन अधिकरण भज्य होय, पूज्य होय, हे दोन शब्द इथे संकल्पात येतात.
भजन पूजन विधीमध्ये ते बरोबर बसवलं होतं. अन्नामध्ये अन्न येईल, द्रव्यामध्ये द्रव्य येईल, बाकीचं गंध नाही येणार, अक्षता नाही येणार. अक्षता सुद्धा व्हायलाच नाही पाहिजे, अक्षता लावायच्याच नाही. का ते अन्नात मोडतं आणि तुम्हा मुंगेशीत त्या दक्षिणा अक्षता खाली पडतात. मग स्वामींनी सांगितलं ते शीत वाया जाऊ नये द्यायला पाहिजे. असा हा आपल्या आपल्या चातुष्ट्याचा विषय आहे. म्हणून ते पण नाही केलं पाहिजे. म्हणून ते सांगतात की मागे पदार्थे ते विशाल देवाने भजलेले आहेत. पदार्थाच्या मार्गाला पदार्थ दिलेला आहे, ज्ञानाला पदार्थ दिलेला आहे. सद्वासना असते, लोकांना दान देतात, मागितलं की देत. विशाल देव काय उपदेश होते का? नाही. पण ती देण्याची सवय आहे. त्याच्या ठिकाणी ते घडलं, मग ज्ञानी सापडला एक. आणि तिथे ज्ञान असूनही त्यांना त्या विशाल देवाच्या उपलक्षाने ज्ञान आहे त्यांना समजा. आणि परमार्गामध्ये ते क्रिया करतात, स्वर्गामध्ये राहतात, येतात जातात. तर सदर्था ज्ञानाचे दोष पोटी सामावले त्या कमळावर नाही मालायचा मालन माता आहे ना. तर आई कोणाला होता येतं? देवाची. यशोदा, वसुदेव देवकी. तर हे सांगतात सदर्था ज्ञानाचे दोष पोटी सामावले. ते सामावं लागतं. त्या आईने दोष पोटी सामावले. असं अवघड वाटतं का तुम्हाला समजायला? कठीण वाटत असेल तर आपण बंद करूया आता. हे मराठीमध्ये आहे, संस्कृत मध्ये नाही. ज्ञानाचे दोष सामावले आणि क्रिया केलेली आहे. दुसरे दोष सामावून नाही थांबले, ते दोष पोटी सामावले आणि श्रद्धेने क्रिया करत राहिली ती मालन माता. म्हणून मातृत्वाचं फळ दिलेलं आहे देवाने, ते स्वीकारलं त्यांना. अशा अनेक लीळा चरित्रात पण येतात, स्वामींनी मातृत्व स्वीकारलेलं आहे. तर मग विशाल देव राजा कसा झाला? राजा होण्यासाठी काय क्रिया असते, मग काय करावं लागतं ते सांगतात. थोरे देवतेची भक्ती त्यांनी केली, देहपर्यंत त्याची उचित सेवा केली. देवतेची उचित सेवा म्हणून तो राजा, हे मुख्यमंत्री पद वगैरे भेटणं म्हणजे थोर देवतेची भक्ती आहे. विशाल देव प्रधान झाले. मग म्हणाले अशा राजाची पत्नी होण्याचं भाग्य कोणाला मिळतं? देवाची आई होण्याचं मिळालं, राजाची पत्नी कशी काय झाली ती महालाईचा मलन माता? तर ते सांगतात स्त्री हेतू पितर सुवासिनी घातली, म्हणून महालायसे विशाल देवाची स्त्री झाली. आणि
विशाल देव पुरुष होऊन जन्माला आले. हा जोडा एवढ्या मोठ्या ठिकाणी त्या बाईचा येऊ आला. ते पितर सुवासिनी घातली. स्त्री हे सुवासिनी घालतात नाही, जीव घालतात. असा एक हेतू इथे मांडलेला आहे. मग आता श्री प्रभू दर्शनागमन ही लीळा प्रारंभ होते. मग ते आता अवदासे स्वामींनी स्वीकारलं ते निमित्त करून. आणि एक वेळ सर्वज्ञ म्हणतात रामयात्रे जायला पाहिजे. आणि मग तो प्रधान म्हणतो तो देश परका, ते जाऊ नये ऐसे मोडिले. त्यांचं म्हणणं नका जाऊ, तो परका देश आहे. आणि मग गोसावी व्रत घेतले, निमित्त केलं स्वामींनी. म्हणाले आम्ही राम देखी जाईल तई मर्दना मागणे व्याळी. म्हणजे आम्ही रामयात्रेला जाऊ तरच मर्दना मागणे आणि व्याळी हे संध्याकाळचं जेवण घेणारच नाहीत आम्ही. असा मनोरथ स्वामींनी केला. आणि एक एक दिवस एक एक पदार्थ वर्जिले. जेवणाचा पदार्थ एक एक बंद केला. तर गोसावी ऐसे म्हणते, विचारायचे मग त्यांना राजवाड्यात, ना याशी रामयात्रेचा संकल्प असे, रामयात्रे जाऊन मग आरोग्य करून असा आमचा संकल्प आहे. आणि मग रामयात्रे विजय कराव्याची प्रवृत्ती परिप्रधान न पाठवी. प्रधानाला नाही पाठवलं. आणि मग स्वामींनी आता मर्दना मादने शृंगार वर्जिला हे वर्ज करावं लागतं. राणीचा नेम, राणीचा पण नेम केला. ते संसारातलं सुख बंद केलं. षडरसांनाचाही नेम खायचंच नाही. ऐसे गोसावी हळूहळू एक वेळ अलवणी हे सोडलं. मग हळूहळू अलवणी बिना मिठाचं कालवण, अतेली मग मिठात बिना तेलाची भाजी. काही दिवस मग सुद्धा ताक भात आरोग्य करती. असा कार्यक्रम स्वामींनी सुरू केला आपला दिनचर्या. रामयात्रे जाईल मग स्वीकारे जाईल. तो हे अवघे व्रत नियम स्वीकारले. देवाने याचा स्वीकार केला तिकडे जाईपर्यंत. आणि मग ऐसे गोसावी राणीवरी उदास स्वीकारले पत्नीवर. आणि सुंदर अशी मूर्ती खुश झाली. आता हे सगळं आईने पाहिलं. मग आई प्रधानाते म्हणते, म्हणते आहो कुमार साव्याची रोडायला तरी रामयात्रे पाठवे देना का. पाठवून द्या ना म्हणाले. बघा कसा सुकून गेले म्हणाले माझं लेकरू. प्रधान म्हणतो आम्ही राजे. हे बघा इथे राजा शब्द आहे. मी राजा आहे म्हणाले इथला. राजाशी काही केही जाणे असे. राजे लोकांना बंधनात जाता येत नाही. प्रधानमंत्री राजे आहेत भारताचे, त्यांना कुठे जाता येत नाही. ठरलेला प्रोग्राम, सगळं तिथलं वातावरण व्यवस्थित पाहिजे.
सगळं. दुश्मन नाही पाहिजे, अतिरेकी, सुरक्षा गार्ड, सगळं सिग्नल मिळाल्याशिवाय प्रधानमंत्री येत. म्हणून ते म्हणतात की मी राजा आहे गुजरातचा, मला जाता येत नाही. तर त्याला एक पर्याय म्हणाले, राजा पुरोहित द्वारे क्रिया कीजिए. राजा जो असतो तो पुरोहित द्वारे क्रिया करण्याची मुभा आहे म्हणाले शास्त्रात. तर आपण पुरोहित पाठवू रामयात्रेला, सामान घेऊन इथलं. पुरोहित असतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पुरोहित असतात. एका कुळाचे विशिष्ट पुरोहित असतात. असे पुरोहिताचे अनेक प्रकार असतात शास्त्रामध्ये. परमार्गामध्येही पुरोहितद्वारे क्रिया करण्याचा आघात आहे. म्हणजे सासुरवास आहे, तुम्हाला काही अडचण आहे, अशक्ती आहे, की तुम्हाला त्या मार्गात जाता येत नाही, तर मग तिथल्या सोयीनुसार इथला व्यक्ती गुपचूप पैसे घेऊन जातो, मार्गात क्रिया करतो. असा एक पुरोहित असतो. म्हणून तो राजा पुरोहितद्वारे करू म्हणतो आपण क्रिया. ब्राह्मणा ते पाठवणी, पुन्हा ब्राह्मणाला पाठवू म्हणाले. माते पुरोहितद्वारे क्रिया करून येती. तिथे पण पुरोहितच असतात. मग कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा तर पुरोहित असतात. ते गोसाव्याशी न म्हणेची, हे स्वामींना मान्य नाही झालं. गोसाव्याच्या माता म्हणितले, रामयात्रे पाठवी जो नका. हा घरचा संवाद आहे. तर त्याने म्हटले, कसे पाठवू? भवंती राजिके वाट नाही, शेजा सिंगण देव राज्य करीत असे. आणि गुजरा आणि जाधवा द्वंद्व लागले असे. महाराष्ट्रात द्वंद्व आहे म्हणाले आमचं. ऐसे जाणितले होईल तर अनायासे द्वंद्व हाता येईल, युद्ध येईल म्हणाले हाताला आपल्या. ऐसा अनर्थ असे होईल म्हणाले. नको भानगड व्हायला, आपल्या हाताने अनर्थ नको. मा कैसा पाठवा, कशाला पाठवायचं म्हणाले, आपला हरिपाळदेव नाही पाठवायचा म्हणाले. मग आपण एक पर्याय शोधू म्हणाले. अन्यत्र लोक जाती तैसा हाही जाईल. आईनं सल्ला दिला म्हणाले, इतर लोक जातात ना साध्या वेशात, तसे आपल्या पोराला पाठवा आपण. आणि मग त्या आईने रामयात्रेला पाठवायचा आग्रह घेतला. मग प्रधाने आयती केली. मग स्वामींसाठी आता हरिपाळ देवासाठी आता दांडी, डोळीकार, दांडी वाहून येणारे सेवक असतात, हडपी, स्वयंपाक करणारे, असे सगळे बारी, सागळ्या, चवरधर, भांडारी, वेचकर, सुवार, बडवा, ऐसे 10 जण सरीसे दिले. वेगळ्या वेशामध्ये दिलं आणि सामान दिलं. कोठी भरली, इथं कोठी शब्द आहे. पण आपल्या पंथात कोठी घर मार्गात असतो, कोठी सामान ठेवण्याची, ते पण दिली. मग वेच, संबळ, उगाणे, पायी, परिवार, ऐशी अवघी आयती केली. मग गोसावी विजय करिता आता स्वामी निघाले. निघताना कसा भाव आहे स्वामींचा? 3 वेळ कमळावसाच्या माळवधांत विजय केले स्वामी. आणि 3 वेळ कमळाराणी ते अवलोकिले, ही डोळ्याची लीळा आहे.
तरी ती येसी काही उपजयची ना. तीन वेळेस स्वामी अवलोकन करतात. पुन्हा तिच्या माळवदात जातात. दरवाजा ठोकठोक करतात, बघतात. पण ती मंचकावर बसलेली कमळा राणी तिच्या प्रसवाने स्वामींकडे पाहू सुद्धा दिलं नाही. तिला काही उपजेना मनात, काय विचारावे, उठावं. काहीतरी बोलले असते तर स्वामींनी काहीतरी दिलं असतं तिला. मालायसा कमळायसे तिनं काय उपजलं नाही. आता स्वामी निघाले. मग आता वाट लावण्यासाठी मग बळच आपलं निघाले. मग हे दोन्ही बाया. मग स्वामी म्हणतात कमळायसा ते चाल ना म्हणाले, रामयात्रे जाऊ. येते का म्हणाले. परी ते न येतीची गोसावी त्रिशुद्धी तया ते पुसले. परी ते न येतीचे. हे सगळं नवीन आहे हा. हे चिंतन जे तुम्हाला भेटतंय त्या नवीन लीळा आहेत त्या. स्वामी तीन वेळेला तिला म्हणाले, याचं बघ कर विचार म्हणाले, मी थांबतो तुझ्यासाठी 10 मिनिट. मग म्हणाले मी नाही येणार. मग ती सर्व तीर्थावरी बोळवीत आली. ती राणी आणि आई महालायसे तिने वंकद्वारेवरी बोळवीत आली. क्षेमालिंगन देऊनी तेथ राहाविली. महालायसे म्हणितले, बाबा मागोते लवकरी ये हो. आता कशाची लवकर मागे, आता काय नाही. असं आपण स्वामींना वाट लावलेलं आहे. उत्तरापंथी जे स्वामी गेले ना, या भावनेतूनच गेले आपल्याकडून. स्वामींनी बोलवलं असतं आपल्याला, उत्तरापंथी येता का? कोण जाणार आहे उत्तरापंथी? गेले. आता काय मागोते लवकरी येणार नाही या हेतूनेच गेले त्या. अशी वियोगाची लीळा आहे. आपल्या अधिकाराने लीळा आठवायचा एक अधिकार असतो. त्या अधिकारातून तो लीळेचा भाव आपल्या भावनेमध्ये येत असतो. चित्तवृत्तीमध्ये स्थिर होत असतो. मनाला त्याचा वेळ लागलेला असतो. बुद्धी तोच विचार करते. हे जेव्हा होईल तेव्हा समजायचं आपण पोथीला बसलो. आपण स्वामींचे आहोत. हे जर होत नसेल, हा विरह जर आपल्याला आठवता येत नसेल, काय शब्द आहेत ना मराठीतले, त्या शब्दांच्या पाठीमागे भाव आणि भावना असतात. त्या अभिव्यक्त करून ते स्मरण करायचं. मग आपोआप डोळ्यातून पाणी येतात. मग लगेच आपण वचनात जातो. तळमळ सुरू राहिलेले झाले. आरती करून येतची दशी धरली पुढे तळमळी जन्मात दिला. लगेच अस्थिपरी तुम्हाला कनेक्ट होईल. यासाठी हे लीळा चिंतन केलेलं आहे. मन भट्टाने असं उदात्त हेतू धरून बारीक बारीक गोष्टी का सांगितल्या असतील. 3 वेळेला गेले, कमळासाठी अवलोकलं, वाट लावताना म्हणाले चल घेऊन जातो तुला, हे चल ना बाई. कारण कुठल्याही यात्रेला जायचं झालं तर पत्नीशिवाय तिथला विधी संपूर्ण होत नाही. कुठला यज्ञ करायचा, हवन करायचं वगैरे वगैरे हा संकेत आहे तो. आणि मग आता क्षेमालिंगन देऊनी तेथ राहाविली. ही शेवटचं क्षेमालिंगन आहे. एकमेका भेटल्या, हे भेटल्या. क्षेमालिंग चरित्रात सुरुवात होते आता. पुढे महादायचा क्षेमालिंगन देतात. भटोबा हे सगळे क्षेमालिंगनाच्या लीळा अशा सगळ्या आठवा. औसा
रुसून गेल्यावर स्वामींना क्षेमालिंगन दिलं. दोही देवाचं क्षेमालिंग. आळंदी धुई देवा क्षेम दे गोसावी क्षेम दे. आता ही क्षेमालिंगनाची पहिली लीळा इथे झाली. शेवटची भेट दिली आईला. ते हृदय असेल, आई रडली असेल, लवकर ये रे बाबा. आणि मग आता स्वामींनी गुजरात सोडलेलं आहे, बडोस सोडलं. मग दांडीवर आरोहण करून विजयी केली. सरिसा तो उगान आहे, कोठी चाटे बडवे निघाले. आपण प्रधान एक पेने बोळवीत आला. आता हे दुसरं क्षेमालिंगन आहे. आईचं संपलं, आता वडिलांचं. क्षेमालिंगन देऊन प्रधान आते ही राहा. बाबा आता तुम्ही राहा. ते वडिलांचं काळीज आहे, ते रडत राहत. वडील हृदयात रडतात, आई डोळ्यातून रडत असते. त्या लेकीला वाटला होता रडतात. आई अक्षाबोक्षी रडते आणि तो एका कोपऱ्यात वडील उभा राहून फटका चप्पल पायात असतो, फटक बंडी असतं आणि बिचारा असं कोपऱ्यातून बघून रडत राहतो. मनातल्या मनात माझी लेक चालली. मग जीव जाताना जर माणसं रडतात तर परमेश्वर जाताना का रडले नसतील? ही प्रधान मुलगा आहे ना तो. मग असं ही शेवटचा लिंगन आहे आता प्रधानाला. आणि राहा म्हणाले, पप्पा आता तुम्ही थांबा, गुड बाय, चाललो. आता हीच भेट. मग इथे स्वामींच्या पण डोळ्यामध्ये काही भाव असतील, प्रधानाच्या डोळ्यात भाव असतील. हे भाव स्मरण इथे उभा राहायला पाहिजे. आणि आता स्वामी निघाले. मग सोबत बहुत पाईक परिवार आहे. थोड्या थोड्या टप्प्याने ते थोडं थोडं राहत गेले. मग दुसरा राहविले, दुसरा पेना दांडी राहविली, कमळावसा ते अनावया म्हणून धाडली. निमित्त काय केलं? पालखीवाल्याला सांगितलं, जा बायकोला घेऊन ये. मग तिसरे पेना एका ते राहविले, गोसावी आपला देश सांडिती तवेरी एरा अवघ्याशी येऊ दिले. मग गोसावी पेनेप्रती एकेका निरोपेशी एकाका पाठविले. स्वामी असं एकाकाला परत पाठवायचे निरोप देऊन, निमित्त करून. हडपी आणि सागळ्या हे दोन व्यक्ती अशा कन्वेच्या आहेत. ते सरिसे होते, ते दोघे न सांडतीची. स्वामींनी पाठवलं तर हे गेलेच नाही बिचारे. मग हडपियाच्या घोड्यावरी आरोहण करून विजय करते स्वामी. रात्री पासवडीचे पदर दाटोनी दोघे दोहीकडे. आता ही लीळा आठवायची. झोपताना आठवावं. आपण एकीकडून, आपला एखादा शिष्य एकीकडून, मध्ये स्वामी. रात्री पासवडीचे पदर दाटोनी, त्यांच्याजवळ जी पासवडी आहे आणि स्वामींना मध्ये घेऊन ते दोघं झोपायचे एका पासवडीत. ऐसे चेपोणी निद्रा करीती ते तिघजण. परी जागृती असे ते दोघ जण जे सेवक आहेत, अंगलक सेवा करणारे, तो हडपे आणि तो सागळ्या. पाणी देणारा आणि स्वयंपाक करणारा दोनच व्यक्ती राहिल्यात आता. तो झोपायचेच नाहीत ते. ऐसे पेने प्रती करती विसंबतीना, विसरायचे नाहीत ते दोघ जण. मग कमीत कमी शयनासनी भोजनी परमेश्वरच व्हावा, कमीत कमी असा तरी झोपावा. ते देवाला जवळ घेऊन झोपलं तर काहीच अडचण नाही ना. एखाद्या माणसाला जर
मेंदूचा बाद झाला तर त्याला माणूस पुढे समोर दिसतो. मेंटल बिघडलं तर संतुलन. एखादा मेलेला माणूस दिसतो, त्याच्या आठवणीतून दिसतो, विरहाने दिसतो, बायको इथं दिसते, त्या नवरा दिसतो, वडील दिसतात. स्वामी दिसायला काय हरकत आहे तुम्हाला? तुम्हाला म्हणजे आपणाला दिसलाच पाहिजे स्वामी. ते देशावराला गेले ना स्वामी जीव धरणाला. असे दृष्टांत सांगितलेत बघा स्वामींनी. आज येईल, उद्या येईल, असं आठवावं. ते बिचारे आता कुठं गेले? आळसपुरी पिंगळ भैरवी वस्ती झाली. पहिला मुक्काम महाराष्ट्रात आळसपुरी पिंगळ भैरवाला. तेथून देववाडा वस्ती झाली. तेथे काजळेश्वराचा चौकी गोसाव्याशी प्रौढ झाला. आज स्थान आहे तिथे. आणि मग तिथे ते दोघे दोहीकडे निजले. ते बिचारे स्वामींना जवळ घेऊन झोपायचे. आणि आज मात्र स्वामींनी त्यांना निंद सुरे सांडोणी अवघे अलंकार परित्यजोनी गोसावी त्या ते चुकोनी परमेश्वर पुरा विजय केली. अलंकार ठेवले त्यांच्याजवळ आणि स्वामींनी झोपेत सोडलं आणि परमेश्वर पुराला स्वामी निघाला. आळसपूरला आणि देऊळवाड्याने चक्रधर स्वामी आपल्याला आता दिले. शेवटचा मुक्काम देवान जीवधरणापूर्वी आहे की नाही. मग कसं आले स्वामी? आता गुरुला भेटायला जायचंय. कसं जायचं? सुरुवात लगेच आचाराची. आता काही नाही, स्टेटस बिटस तसलं मान मान्यता वगैरे ह्या गोष्टी स्वामींकडे नसतात, नसाव्या साधूच्या जीवनात. प्रतिष्ठा, वैभव, आपल्या साधनदात्याने ते सर्वस्व सोडलेलं आहे. मनातले इगो, मनात एक असते गोडवा प्रतिष्ठेचा. अस्मिता जागृत होते की नाही. असं बरंच काय काय होतं ते. तिकडे सगळ्या संभावना आहेत देवाजवळ. अनंत सृष्टीचे, अनंत ब्रह्मांडाचे मालक आहेत स्वामी. पण आता गुरुच्या ठायाला भेटायला जायचे तर एक वस्त वेढिले, एक प्रावरण केले, ऐसे तोकडेची प्रावरण करून मग रुद्धपुराशी विजय केले. आता हा रुद्धपुराचा प्रवास सुरू झाला. असे रिद्धपूर आता स्वामींना भेटण्यासाठी तयार आहे. आणि आता इकडे ते दोघ जण सेवक, ते सेवक रडती, दुःख करती, चौकडे पाहती, मासा ऐसे चढपडती. माशाप्रमाणे पाण्यात काढलेला मासा कसा चढपडतो तशी त्यांची अवस्था झाली. आणि ते अति अवस्थाभूत होतसा ते रामवरी पात पात गेले. रामटेक पर्यंत गेले. पाहिलं स्वामींना तिकडे गोसाव्या ते न देखतीची. मग दुःखाक्रांत होत साते संवादले. दोघांनी संवाद केला दुःखामध्ये. म्हणाले, अरे आता बाद झालं गड्या, देवाने आपल्याला धिक्कार केलाय. आता गावात चालू. मग एक म्हणतो, माझा गोसावी जेथ भेटेल तेथ जाईन. दोघांनी संकल्प. तर आपण असं करू, आपले गोसावी मालक स्वामी जिथे भेटतील तिथं जाऊ आपण. मग दोघे गेले. मग महादायसा विचारते, जीजी मागे कैसे वर्तले? बायांना अशी असती खोड.
आता इकडं स्वामी हे सांगायले, महाराज म्हणते बाबा मग तिकडं आई, बाबा, पत्नी काय केलं असेल? किंवा त्या सेवकाने काय केलं? मग ते दोघे सेवक गावात गेले. मागील वृत्तांत सांगितलं सर्वज्ञ आता सांगतात की ते दोघजण ते गेले वडोसला. माता पिता मुख्य सकळ परिवार दुःखे आरंभला. आता दुःखाने माता नानाळा रडे. ऐसे दुःख करिता मातेचे देह गेले. असा हा विराग्नी आहे कमळा आपलं म्हालन माता. आता ईश्वराच्या विरहाने दुःख केलं तर हे असे मोठं दुःख केलं आईने आणि मातेचं देह गेलं. म्हालन माता संपल्या. आता कमळा राणी ऐकली पत्नीची विरहावस्था सांगतात. शरीर तेच असतं, प्रेमाच्या भावना वेगवेगळ्या असतात. आईचं हृदय आहे तेच आहे, कमळा राणीचं पण हृदय तेच आहे. तिला अवस्था प्रगटल्या मग तिचे देह गेले. त्या कमळाने पण ईश्वर वियोगाने देह गेले. प्रधानाच्या दुःखा पारावारच नाही. प्रधानाने लगेच निर्णय घेतला दुःखामध्ये. काय? प्रधाने तिच्या पुत्रा राज्य दिले. स्वामी सांगतात आमच्या मुलाला त्यांनी राज्य देऊन टाकलं. टिळा सारीला राजमुकुट देऊन टाकला, गंध लावला, टिळा दिला. मग याचे दुःखी प्रधानाचे ही देह गेले. तोही संपला. मादायसा पुसली जिजी तयाशी काही झाले. सर्वज्ञ म्हणतात तयाशी लाभाचे लाभ झाले. लाभाचे लाभ. कुठं वचनावर स्वामींच असे लाभाचे लाभ. एक लाभ एक महालाभ. वचन सांगा उद्या मग लाभाचे लाभ. जो महालाभ आहे परमेश्वर प्राप्तीचा तो लाभ त्यांना प्राप्त झाला. म्हणून लाभाचे लाभ हा तो शब्द आहे. संसारात बी लाभ बघतात. आपला काय लाभ आहे म्हणतात. फायदा आणि तोटा नफा. नफ्यात राहिले सगळे मंडळी. आपण तोट्यात आहे का नफ्यात आहे? महंत गोमटे आपण लाभात आहे का? साधकाने विचारावं प्रत्येक दिवशी आपला आज लाभ किती झाला. व्यवहारिक लोक संध्याकाळी दुकान बंद करून दार ओढतात, मध्ये लाभ बघतात. आज किती लाभ झाला आपल्याला, खर्च किती झाला, सेवक, नौकर, लाईट बिल आणि लाभ किती झाला. मग मार्च महिन्यात शेवटी ताळेबंद करतात वर्षाच्या शेवटी. त्याला लाभाचा लाभ महालाभ. परमेश्वर अमूर्त, परमेश्वर प्राप्ती फळरूप अमूर्त. असे लाभाचा महालाभ झाला. आपणाला तो प्राप्त कधी होईल? जसं ह्यांना झाला तसंही परमेश्वरा आम्हालाही लाभ द्या. तुमच्या विरहात आमचं मरण येऊ द्या. असा हा भाव या लिळ्याने दाखवलेला आहे. महादायसा विचारते जीजी ऐसे ते दोघे सेवक चडपडीत गेले त्या काय झाले. सर्वज्ञ सांगतात बाई तयाशी महंत गोमटे झाले. महंत शयाचाराशी झाली.
इथे श्रेय प्राप्त आहे शब्द. सुखाच्या राशी आणि महंत गोमटे. ईश्वराच्या विरहाची कुठलीही क्रिया असो, ज्ञानी आणि असो, अज्ञानी, वेदवंत, बोधवंत अनुसरला त्याला त्याचं फळ मिळत जातं. म्हणून स्वामींनी विरहिणीचे दृष्टांत सांगितले. सर्व दृष्टांताचा गाभा स्वामींचा काही वेगळा सांगून जातो. संसारिक गोष्टी सांगितल्या, पंचतंत्रातल्या काही गोष्टी अशा स्वामींनी सांगितल्या. दृष्टांतामध्ये असे वेगवेगळे दृष्टांत आहेत. हे गोमट राशी, स्वामींचा श्रेय शब्द आहे बघा, सुखश्रेय शृंगा. इथे श्रेय आहे ज्या भेटीने, त्याला महंत श्रेयाच्या राशी झाल्या. इथे लीळा ही आता संपलेली आहे. Then